Good morning all the students. Welcome again in my channel that is More English, which is very helpful channel to those who are preparing for 12th standard this year. Okay, this is the last video of the series of appreciation for this year. Okay, I have made appreciation of 5 different poems. This is the 6th one. You please go to the channel and find out those videos. You would get more informative knowledge regarding the appreciation of the poem. शेवटची पोएम मी आज म्हणजे शेवटचा हा व्हिडिओ आहे याच्या बाबतचा ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. या आधी मी 5 कवितांचं ॲप्रिशिएशन अपलोड केलेलं आहे, तुम्ही बघू शकता ते. आज मी एक पोएम घेतलेली आहे दिलीप चित्रे यांची. ती कविता आहे फादर रिटर्निंग होम. ओके, सगळ्यांना माहिती असेल की ॲप्रिशिएशनचा क्वेश्चन किंवा ॲक्टिव्हिटी कशी विचारली जाते. पुन्हा राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम कन्सिडरिंग फॉलोविंग पॉईंट्स. पुढील मुद्द्यांचा आधार घेऊन किंवा त्यांचा विचार करून तुम्ही रसग्रहण तयार करा कवितेचं किंवा रसग्रहण लिहा. अबाउट द पोएम, अबाउट द पोएट, अबाउट द टायटल, अबाउट द थीम, पोएटिक डिव्हायसेस, लँग्वेज स्टाईल, स्पेशल फीचर्स, टोन अँड टाईप, व्हॅल्यूज, मेसेज, मॉरल्स, देन युअर ओपिनियन अबाउट द पोएम. हे नेहमीचे मुद्दे आहेत, हे तुमच्या डोक्यात ठेवा आणि त्याला अनुसरून आपण कवितेचं ॲप्रिशिएशन तयार करायचं आहे. आज आपण जी कविता करतो आहोत ती आहे दिलीप चित्रे यांची. ओके, द पोएम फादर रिटर्निंग होम बाय दिलीप चित्रे. अ बायलिंग्वल पोएट इज अबाउट अ लोनली ओल्ड मॅन्स कमिंग होम फ्रॉम अ लॉंग डे ॲट वर्क. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी फादर रिटर्निंग होम या कवितेवरचा एक व्हिडिओ तिथं 2 व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता आणि त्या कवितेचा आधी अभ्यास करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक मटेरियल हातामध्ये येईल आणि मग ॲप्रिशिएशन. 2 भाषेत कविता करणारे हे दिलीप चित्रे, ज्यांची ही कविता आहे एक एकाकी पडलेला वृद्ध माणूस दिवसभराच्या कामावरून घरी परत येत असताना जे वर्णन त्या कवीने केले कवितेमध्ये ते आपल्याला बघायला मिळतं. द पोएट डिस्क्राइब्स हिज सायलेंट अँड लोनली जर्नी होम इन द क्राउडेड मुंबई लोकल ट्रेन. It is a metaphor for the father's isolated life even though he is among people. The poet speaks of the unseeing eyes on the scenery flashing past the train. The same thing the man sees daily when commuting has nothing new, just like his uninteresting life. The setting is dusk in monsoon. The man's dress and appearance are also metaphorical. His soggy clothes and mud-stained raincoat symbolize his shabby appearance and also his sad life. म्हणजे कवी जे बोललेलं आहे अनसीइंग आईज. जशी ट्रेन धावत असते मागे, जसं ट्रेन पुढे जाते आणि मागे सगळा असं तो ट्रॅक जात असतो, त्या पद्धतीने ह्या माणसाचं आयुष्य सगळं मागे गेलं आहे, पुढे तो जायला लागला आहे. अशाच पद्धतीचं डेली लाईफ त्याचं आहे. म्हणजे अनइंटरेस्टिंग, रुटीन लाईफ, रटाळ अशा प्रकारचं आहे. सेटिंग जे आहे कवितेचं ते डस्क इन मॉन्सून, पावसाळ्यातला आहे. ड्रेस बघितला मेटाफॉरिकल आहे तो खरं तर. त्याचा ॲपिअरन्स त्या माणसाचं रूपकात्मक सांगितलेलं आहे. कपडे सॉगी आणि मड स्टेन रेनकोट. टिपिकल मिडल क्लास पर्सन, त्याचा शॅबी ॲपिअरन्स बरंच काही सांगून जातो. हिज लाईफ इज व्हेरी सॅड. द मॅन कॅरीज अ बॅग फुल ऑफ बुक्स. ही इज वेल रेड मे बी. Thus, when the man gets off the train, the poet
compares it to a word falling from a sentence. म्हणजे ह्या माणसाकडे भरपूर पुस्तकं असतात त्या बॅगेमध्ये, भरपूर वाचलेलं आहे ह्या माणसानं, वाचन खूप केलं आहे. पण ज्यावेळी तो ट्रेनमधून बाहेर येतो, प्लॅटफॉर्मवरती उतरतो, त्यावेळी त्याची भावना अशी होते की एखाद्या सेंटेन्समधून एखादा वर्ड निघावा त्या पद्धतीची. ही गोज अननोटिस्ड ॲज अन अनइम्पॉर्टंट वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स अ सिमिली. म्हणजे खूप मोठ्या सेंटेन्समधून एखादा कमी महत्त्वाचा एखादा वर्ड नसावा, वगळावा, त्या पद्धतीने त्याला दुर्लक्षित केल्यासारखं वाटतं. द लॉंग सेंटेन्स इमेजरी मेक्स us imagine the long train and the passenger is one word that is getting down. म्हणजे इथे इमेजरी सांगितलेली आहे या पोएममध्ये. लॉंग लॉंग सेंटेन्स म्हणजे ती ट्रेन, आणि त्या लॉंग सेंटेन्समधला कमी महत्त्वाचा वर्ड म्हणजे हा माणूस, हा पॅसेंजर, तो त्याचं उतरणं. द प्लॅटफॉर्म ही क्रॉसेस इज ग्रे. Color imagery, here color imagery has been used. The platform the platform he crosses is a gray. Color imagery for gloominess or dirty surroundings. The poet uses informal language and easy style. The poet describes him hurries along the platform and again hurries on to his home. This repeated word shows his eagerness to reach his shelter and get dry. The words create an imagery of a shabby, pitiable but scholarly man. The second part of the poem is about the man in his home. The meal he eats shows the poor quality as well as the careless way it is served. मग सगळ्यांना माहिती आहे त्या कवितेमध्ये आल्याबरोबर ते शिळी चपाती अगदी कोणी पिण्यायोगी नाही अशा प्रकारच्या चहामध्ये बुडवून ते खात असतात. ह्या सगळ्यावरून कळतं की ते किती अननोटिस्ड आहेत, त्यांच्याबद्दल लोक किती केअरलेस आहेत वगैरे. ही रीड्स अ बुक व्हाईल ही इट्स. खात असतात तेव्हाच ते पुस्तक वाचत असतात. दॅट इज अ क्लिअर इमेजरी फॉर हिज लोनलीनेस ॲट होम ऑल्सो. सरळ सरळ ही इमेजरी असं सांगते की त्यांचा घरातला एकांतवास, घरात माणसं आहेत सगळे आपापल्या व्यापात आहेत. द फॅमिली ऑफर्स नो कंपनी ऑफ हिज लॉंग डे अँड टायरिंग कम्यूट. म्हणजे फॅमिली त्यांची जी आहे ते फॅमिलीतला कुठलाही माणूस त्यांच्याशी त्यांना कंपनी देत नाही, सहवास देत नाही. साधारण त्यांचं आयुष्य जे आहे, डेली रुटीन जे आहे, कंटाळवाणं आहे. In the toilet he is pondering on how he has been shut out of the world although he is in the crowd. He is a stranger among his family in his own home. घरातच ते अपरिचित आहेत असं म्हटलंय. His children don't speak to him and won't share any part of their life. They are not interested in his life also. He goes to sleep thinking of the past and future, listening to the harsh sound on the radio. The message is how the elderly are used by their own children but neglected when they need care. The poem is about a man who may be misunderstood. He is lonely even in the middle of crowds. गर्दीत ते एकटे आहेत असं म्हटलंय. इट टीचेस हाऊ वी शुड नॉट बिहेव टू पर्सन हू आर इन द ऑटम ऑफ देअर लाईफ. आयुष्याच्या शेवट म्हणजे आयुष्याची संध्याकाळ जो माणूस सेलिब्रेट करत असतो त्याच्याशी आपलं वर्तन कसं असायला पाहिजे ते ह्या कवितेतून शिकवलं आहे. आय फील सॉरी फॉर सच पीपल हू हॅव वर्कड हार्ड इन देअर लाईफ बट द यंगर रिलेटिव्स डिस्कार्ड देम वन्स their use is over. म्हणजे त्या माणसांचं काम संपलं की त्यांचं रिलेशन संपलं अशा प्रकारचं इथं थोडक्यात ह्याबद्दल कवीने खेद व्यक्त केला आहे. तर हा झाला ॲप्रिशिएशनचा भाग. यू जस्ट लिसन अगेन. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही ॲप्रिशिएशनची तयारी करूनच
एक्झामला तुम्हाला जायला मिळेल. तुमच्या त्या तयारीसाठी मी थोडीशी हेल्प करतो या व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही याचा फायदा घ्या आणि जे विद्यार्थी क्लासरूम एज्युकेशनपासून अजूनही दूर आहेत किंवा ज्यांना गरज आहे अशांपर्यंत हे व्हिडिओज माझे पोहोचवा. मी चांगलं काम करतोय, तुम्हीही कराल. थँक्यू व्हेरी मच.